छावा हा सिनेमा केवळ एक मनोरंजनाचे साधन नसून तो एक अनुभव आहे जो प्रेक्षकांना इतिहासाशी, संस्कृतीशी आणि भावनाशी जोडत आहे। याच ऐतिहासिक चित्रपटाचा भाग बनण्याचा मान कोल्हापूरच्या सुपुत्राला मिळाला आहे। छावा या ऐतिहासिक चित्रपटाचे कला दिग्दर्शक श्री दिलीप रोकडे यांनी नुकतीच मुरगुड जय हिंद चित्रपटगृहाला भेट दिली। या भेटीदरम्यान त्यांनी भरीव योगदान दिलेल्या इतर हिंदी चित्रपटाबद्दल देखील माहिती दिली। छावा सिनेमा घडत असतानाचे त्यांचे अनुभव देखील व्यक्त केले। चला जाणून घेऊ रोकडे सर काय म्हणाले। छावा केलेला आहे, पण हे सगळे फिल्म केले जरी असले तरी छावा जो आम्ही केला त्याचे एक इंटेन्सिटी आणि ही ऊर्जा काही वेगळीच होती। त्याचं एक मुख्य कारण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती फिल्म असल्यामुळे जी एनर्जी होती ती आमची दुप्पट होती। म्हणजे कारण ती एक फिल्म नव्हती आमच्यासाठी, तर ते एक वेगळा अनुभव होता आणि आम्ही ॲक्च्युली स्वतःला लकी समजतो की आमचं भाग्य की आम्हाला अशा प्रकारची फिल्म करायला मिळाली आणि त्यात थोडंसं आमचं सहयोग झाला। त्या फिल्मसाठी आमचं काहीतरी काम आम्ही केलं, हे आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे। लोकांनी बघावी आणि महाराजांचं जे कर्तृत्व आहे ते स्वतःच्या आचरणात आणावं, एवढंच। दिलीप रोकडे यांचा हा प्रवास हा केवळ चित्रपटापुरता मर्यादित नाही, तर तो एक प्रेरणादायी कथा आहे। कोल्हापूरच्या मातीत जन्मलेला हा कला दिग्दर्शक आज संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमानाचा विषय बनला आहे। छावा हा त्यांचा आणखीन एक ऐतिहासिक योगदान असलेला चित्रपट ठरला आहे आणि भविष्यातही ते अशाच उत्कृष्ट कलाकृती घडवतील यात शंका नाही। त्यांच्या आगामी प्रकल्पाची उत्सुकता आत्ताच प्रेक्षकांमध्ये वाढली आहे। या भेटीवेळी खाशाबा भोसले, अनिल पाटील सर, शिवभक्त सर्जेराव भाट, यदुवीर रावण, जगदीश गुरव, समाधान हेंदळकर, अनिल रावण, उमेश कुलकर्णी, सागर चौगुले उपस्थित होते।